अभिमान माझा पालघर, स्वाभिमान माझा पालघर, असा माझ्या स्वप्नातील पालघर विषयी मला बोलण्याची संधी मिळाली म्हणून मी आपले आभारी आहे. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित परीक्षक, माझे वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, माझे नाव कुमारी प्राची भारत ठाकरे, जिल्हा परिषद शाळा तलासरी, भाटपाडा नंबर 1. मी इयत्ता 5वीतील विद्यार्थिनी आहे. माझा विषय माझ्या स्वप्नातील पालघर. आज आमच्या शाळेत पालघर जिल्ह्याविषयी माहिती सांगितली व माझ्या स्वप्नातील पालघर या विषयी निबंध लिहून आणायला सांगितला. घरी आणल्यावर मी त्या विचारातच झोपी गेली आणि मला स्वप्नातील पालघर दिसू लागला. निसर्ग सौंदर्याचे सानिध्य लाभलेला आणि आपला सांस्कृतिक वारसा जतन करणारा माझा पालघर जिल्हा आहे. ठाणे जिल्ह्यातून विभाजन होऊन 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. पालघरमध्ये एकूण 8 तालुके, लोकसंख्या सुमारे 30 लाख आहे. मुंबई आणि गुजरात राज्याशी रस्ते, रेल्वे आणि समुद्र मार्गाने पालघर जोडले गेले आहे. पालघरला 112 किलोमीटर समुद्र किनारा लाभलेला आहे. तेथे दाभोसा हा धबधबा आहे. पर्यटकांची सतत गर्दी असते. त्याला छोटे महाबळेश्वर म्हटले जाते. सातपाटी बीच मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. धार्मिक स्थळे तसेच येथील चर्चसाठी पालघर प्रसिद्ध आहे. पालघरला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. वसईचा भुईकोट किल्ला, अर्नाळा, काळदुर्ग, तारापूर हे किल्ले आहेत. तारापूर व अप्सरा येथे अणुभट्टी प्रकल्प आहेत. विविध उद्योगधंदे, रासायनिक कारखाने येथे उभारलेले आहेत. भात आणि नागलीचे पीक येथे प्रामुख्याने घेतले जाते. पालघरमध्ये वारली, कातकरी, ठाकूर इत्यादी जाती जमातीचे लोक राहतात. देशी विदेशी पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. पालघरला हुतात्म्यांचा जिल्हा म्हटले जाते. त्यासाठी येथील हुतात्मा चौक प्रसिद्ध आहे. वारली चित्रकला तर जग प्रसिद्ध आहे. तसेच येथील तारपा नृत्य देखील प्रसिद्ध आहे. हळूहळू पालघरचा विकास होऊ लागला. रेल्वेमुळे अनेक गुजराती व्यापारी पालघरमध्ये स्थायिक झाले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये पालघर महत्त्वाचे केंद्र होते. असा माझ्या पालघर जिल्ह्याला ऐतिहासिक, औद्योगिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. इतके असूनही आपल्याला काय पाहावयास मिळते तर रस्त्यांची दुरावस्था, जंगलपट्टी कमी होत चाललेली आहे. त्यामुळे पर्जन्यमान कमी होत आहे. विदेशी मालाचा वापर वाढल्यामुळे येथील मालाला योग्य भाव मिळेनासा झाला आहे. सुंदर संपन्न किनारा लाभूनही तेथील दुरावस्था बघवत नाही. सर्व ठिकाणी अतिक्रमण व जास्त कचरा वाढलेला आहे. पर्यटकांना पाहिजे त्या सुविधा मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. सततचे उपोषण, संप, मोर्चे यामुळे पालघर जिल्हा मागे पडत चालला आहे. माझ्या स्वप्नातील पालघर जिल्हा हा जात, धर्म, पंथ, राग, द्वेष बाजूला सारून माणसाला माणूस समजणारा, एकमेकांच्या दुःखात सहभागी होणारा, एकमेकांचे सण उत्सव साजरे करणारा असावा. प्रदूषण मुक्त व निसर्गाला देवा समान मानणारा असावा. पाण्याची बचत करणारा तसेच भ्रष्टाचार मुक्त, प्रदूषण मुक्त, व्यसन मुक्त व शिक्षणात अग्रेसर असावा. विज्ञान तंत्रज्ञानात सर्व बाबींवर आघाडीवर असा माझ्या स्वप्नातील पालघर जिल्हा आहे. शेवटी एवढेच सांगेन, नदी नाले झुळझुळ वाहावे, नदी नाले झुळझुळ वाहावे. बळीराजाने सदा आनंदी असावे, बळीराजाने सदा आनंदी असावे. तरुणांनी कार्यमग्न असावे, तरुणांनी कार्यमग्न
असावे. उद्योगांचे संवर्धन व्हावे, उद्योगाचे संवर्धन व्हावे. विविधतेने नटलेले सुंदर माझे पालघर असावे, विविधतेने नटलेले सुंदर माझे पालघर असावे. धन्यवाद.